सुंदर ते धान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सोनई तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर. सोनई येथील प्रतिष्ठित असलेला शेटे पाटील परिवार आणि या परिवाराचे पूजनीय वडील, आपल्या सोनई गावचे एक आदरणीय मार्गदर्शक वैकुंठवासी पोपटराव जिजाबा शेटे पाटील यांचं प्रथम वर्ष श्राद्ध, प्रथम पुण्यस्मरण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज साजरं केलं जात आहे. आणि आजचा हा कार्यक्रम कैलासवासी पोपटराव जिजाबा शेटे पाटील आणि त्यांचा परिवार मोठ्या श्रद्धेनं करतो आहे. त्यांचे सुपुत्र आणि उद्योजक, तरुण पिढीतील सामाजिक धार्मिक कार्यातले आमचे सुद्धा एक अत्यंत जिव्हाळ्याचे सहकारी सन्माननीय प्रकाशराव पोपटराव शेटे पाटील, त्याचबरोबर अनिलराव पोपटराव शेटे पाटील, त्यांच्या मुली सौ श्यामलाताई मधुकर येळवंडे, सौ सीमाताई चंद्रशेखर मराठे, सौ वैशालीताई विजयराव माने, या कुटुंबातील सुना, नातवंड, आप्तेष्ट, सोनईकर, सर्व ग्रामस्थ, बाहेर गावाहून आलेली सर्व पाहुणे मंडळी, स्नेही मंडळी, आज या निमित्तानं आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार साहेब आदरणीय विठ्ठलरावजी लंगे साहेब हे उपस्थित झाले. त्याचबरोबर आपण सर्व मान्यवर, विविध क्षेत्रातले प्रमुख या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहात. महंत आदरणीय सुनीलगिरीजी महाराज, आदरणीय जगदाळे गुरुजी, त्याचबरोबर प्रकाशजी महाराज, कातकडे गुरुजी, झुका गुरुजी, सुनीलजी महाराज, आमची सगळी गुरुबंधू, आदरणीय महाराज मंडळी आणि भगिनी, या ठिकाणी आत्ताच आलेले युवा नेते ऋषिकेशजी शेटे पाटील, आपण सर्वच जण उपस्थित आहात. पूज्य तांदळे महाराज, कारभारी महाराज पंडित, अशी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या वतीनं मी कैलासवासी पोपटराव जिजाबा शेटे पाटील यांना भावपूर्वक आदरांजली अर्पण करतो. सुरुवातीच्या कार्यकाळामध्ये अतिशय कष्टमय जीवन त्यांनी जगलं. गणेश सहकारी साखर कारखान्यामध्ये काही काळ सर्व्हिस केली, नंतर मुळा सहकारी साखर कारखान्यामध्ये त्यांनी सर्व्हिस केली. आणि हे करत असताना 7 बहिणी, भाऊ, मोठा परिवार, पुढे 2 मुलं, 3 मुली, आणि या सगळ्या परिवाराला मार्गदर्शक ते होते, आधारस्तंभ होते. या सगळ्या परिवाराची जबाबदारी पाडताना धार्मिक सामाजिक सेवेचंही भान ठेवून त्यांनी कार्य केलं. आणि म्हणूनच आज आदरणीय प्रकाशराव शेटे पाटील आणि अनिलराव शेटे पाटील वडिलांचा वारसा पुढे नेताना उद्योजक म्हणूनही आपल्या सोनईच्या माध्यमातून ते पुढे आलेले आहेत. आणि हे करताना एक सामाजिक धार्मिक भान या बंधूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. वडिलांच्या पश्चात अनेक सेवा अखंड त्यांनी केल्या. आजही वारकरी संप्रदायातील अनेक संस्था, भजनी मंडळ यांच्यासाठी हार्मोनियम, वीणा असेल, मृदंग असेल, टाळ असतील, याचं वितरण पूर्वी त्यांनी केलंय, आजही ठेवलंय. अनेक संस्थांना, सामाजिक धार्मिक संस्थांना आर्थिक मदत हीही त्यांनी या ठिकाणी देऊ केलेली आहे. आज या निमित्तानं शेतकरी संघटनेचे नेते ॲडव्होकेट अजितजी काळेसाहेब आवर्जून उपस्थित राहिले, त्यांनाही धन्यवाद देतो. माझ्या सगळ्या टाळकरी मंडळींनी, बालगोपाळांनी गोड साथ केली, त्यांचे आभार. आणि ज्यांच्या कार्यालयामध्ये हा कार्यक्रम होतोय असे आपल्या भागाचे नव्हे, जिल्ह्यातील, राज्यातील एक उद्योजक तागड मामा, अतिशय पिसाळ नानांकडून ही वास्तू त्यांनी घेतली, अधिक त्यामध्ये भर घातली. आणि आज प्रकाश भाऊंनी तर या वास्तूत आणखी भव्य कार्यक्रम कसा करावा याचं एक मॅनेजमेंट त्यांनी आपल्या पुढे ठेवलं. आमचे शेतकरी संघटनेचे सहकारी भाऊसाहेब पाटील तराळा या ठिकाणी आले, त्यांनाही धन्यवाद देतो आणि आपण महाराजांचं कीर्तन ऐकलं. मी महाराजांचं कीर्तन ऐकलं आणि पाहिलं. अलीकडं असं व्हायला लागलंय की नुसतं काही गोष्टी ऐकून भागत नाहीत, तर त्या बघाव्या पण लागतात.
आणि ते बघावे याच्यासाठी लागतात की ते सर्वांग सुंदरपण ज्याला काय म्हणतो आपण, तर ते आजच्या कीर्तनामध्ये मला बघायला मिळालं. याही व्यासपीठावर पुरीनी नाचावं इतकं पवित्र हे व्यासपीठ, आणि इथे हातामध्ये टाळ, कपाळाला गंध आणि अभंगाच्या नादामध्ये नाचावं. कुठल्याही ब्युटी पार्लरमध्ये हे लेकरं गेले नाही तरी सुद्धा खूप सुंदर दिसली. त्याचं एकमेव कारण त्यांच्या गळ्यामध्ये असलेला टाळ आणि कपाळावर लावलेला गंध. या गंधामध्ये इतकी ताकद आहे. असो, टाळकऱ्यांनी सुंदर टाळ साथ दिली. महाराजांनी सांगितलं, मृदुंग ऐकत ऐकत पाहावं आणि पाहता पाहता ऐकावं, असं या मृदुंगाचं वादन आहे. गायकही त्याच पट्टीमधले आहेत, सगळे एका चढ एक. सर्वांनी अतिशय सुंदर असं काम चोखपणे बजावलं. त्या सर्वांना आमच्या शेटे पाटली परिवाराच्या वतीनं प्रथमतः मानाचा मुजरा. प्रकाश शेटे याच्या बाबतीमध्ये आपण सर्वजण जाणून आहात, सर्वांना हे माहिती आहे त्याच्या कामाची पद्धत काय आहे. मित्र, आम्ही त्या बापाची मुलं आहोत ज्यांनी दुसऱ्याचं हिसकावून घेणं तर सोडाच, पण स्वतःच्या हक्काचं सुद्धा हसत हसत दान केलं. आम्ही ज्या बापाची मुलं आहोत ज्याने स्वतःच्या हक्काचं तर सोडाच, दुसऱ्याचं हिसकावून घेणं तर सोडाच, पण स्वतःच्या हक्काचं सुद्धा हसत हसत दान केलं. कारण आमच्या घरात स्वार्थापेक्षा संस्कार मोठे होते, आणि हे या आज कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रकाशने दाखवून दिलेलं आहे. गाव असलं की गावामध्ये चर्चा प्रामुख्याने होतात. समाज काय करत असतो हे आपण सर्वजण जाणून असतात. कुणाचं पोरगं कोणत्या परीक्षेत नापास झालं, कुणाचं पोरगं कोणती पोरगी घेऊन पळून गेलं, किंवा कोण कोणत्या पार्टीतून कोणत्या पार्टीमध्ये गेला, ह्याची नोंद गावाकडे असती. परंतु कोणत्या घरामध्ये आज चूल पेटली नाही, कोणत्या घरामध्ये संध्याकाळचा स्वयंपाक झाला नाही, कोणत्या घरामध्ये वडिलांच्या औषधासाठी पैसे नसल्यामुळे वडिलांना औषध देता आलं नाही, आणि कोणतं गरीब लेकरू, एखादी मुलगी गरिबीमुळे शिक्षण घेऊ शकली नाही, याची नोंद समाजाकडे कधीच नसते. आणि ही नोंद घेणारा एकमेव प्राणी आमच्या गावामध्ये आहे, त्याचं नाव आहे प्रकाश शेटे. कोणत्याही घरामध्ये काहीही अडचण असू द्या, तिथं जाणं, त्याच्यासाठी त्याला प्रसिद्धीची गरज नाही लागत. आमच्याकडच्या वेदना इतक्या मोठ्या आहेत की ज्याला कितीही आपण मदत केली तरी त्या कमी पडतात. परंतु या वेदनाही कधी कधी बातम्या व्हाव्यात म्हणून आपण सारे धडपडतो, तशी त्याची धडपड कधीच नसते. परंतु या कामामध्ये तो कधी मागं नसतो. मी 10व्याच्या वेळेसही त्यावेळेसही बोललो, त्यावेळेसही त्यांनी पुष्कळ ठिकाणी मदत केली. आजही हातभर यादी त्यांनी माझ्याकडे दिलेली आहे. विचार करा मित्र, एखाद्या रस्त्यावर जाताना एखाद्या टाळी वाजवणाऱ्या माणसाने आपल्याकडे 10 रुपये मागितले तर आपण 1000 वेळा विचार करतो द्यावेत की नाही द्यावेत. तसं याने मुक्त हस्तानेही उधळण केलेली आहे. बरं, याची काही फार मोठी प्रॉपर्टी आहे, याचा फार मोठा बिझनेस आहे अशातलाही भाग नाही, परंतु याचं दातृत्व तुमच्या माझ्यापेक्षा नक्कीच मोठं आहे, एवढं मी या निमित्ताने सांगेन. आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी खूप मान्यवर इथं आलेले आहेत. वेळेचा अभाव असल्यामुळं मी थोडक्यामध्ये श्रद्धांजली घेणार आहे. प्रथमतः हरिभक्तपरायण तांदळी महाराजांना विनंती करतो त्यांनी आपली श्रद्धांजली अर्पण करावी. श्री संताच्या माथाच्या नवरी साष्टांग करी दंडवत, आलिंगन घडे मोक्षे साई जाता जोडी आई संतांचा महिमा झाली बोलयाची सीमा. या ठिकाणी आमचे धाकटे गुरुबंधू महंत उद्धवजी महाराज मंडलिक, आपल्या नगर जिल्ह्याचं भूषणी, वारकरी संप्रदायाचं आम्ही एका कुटुंबातले आहोत हे लक्षात घ्या. गंगागिरी महाराज आमचा हा गुरुघराणा आहे. ते नारंगीर महाराजांचे शिष्य, मी माधवभाऊंचा शिष्य. ते दोघांचं आथरून एकत्र होतं आणि आम्ही जरी तुटक असलो तर आम्ही एकत्र आहोत. आणि आज या ठिकाणी आमचे पोपटराव जेव्हा पाटील शेटे यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने श्राद्ध न मानता त्यांचे चिरंजीव प्रकाश पोपट शेटे, अनिल पोपट शेटे आणि सोबत
सीमा चंद्रकांत मराठे मुलगी, श्यामला मधुकर येळवंडे मुलगी, वैशाला विजय माने मुलगी, असा परिवार. आणि हा परिवार तुम्हाला सांगतो, हा गंगागिरी महाराजांच्या आणि प्रसादाचा परिवार आहे. यांचं मातुश्री आणि मातुठींच्या बाबा बोर्डे परिवारातल्या त्या मातुठाणला शेकडो कीर्तन बाबांचे झालेले आहेत. मी त्यांच्यासोबत गायला वाजायला आणि होतो. बोर्डे परिवार मोठा परिवार. माधव पाटील, जयसिंग पाटील, अजूनही माझ्या परिचयाचे आहेत. पंढरनाथ पाटील गुळदगड, बाबांनाही सारं माहिती. बाबा तिकडे थांबलेले आहेत. मी बाबाच्या सोबत त्या परिसरात फिरलेलो आहे. आणि या भागामध्ये आणि हे जे अधिष्ठान निर्माण झाले वारकरी संप्रदायाचं पीठ, ते ह्या माऊली पोपटरावांच्या ह्या गंगीर बेटाच्या आणि अन्वयाच्या घरातल्या होत्या. म्हणून प्रकाश भाऊ आज आपल्या या सोनई परिसरामध्ये, नेवासा तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये मायबापे केवळ काशी तेण जावे तीर्थाची, सगळं तीर्थाचे आधुरे जे का माता आणि पितरे त्या सेवेची शरीरे लोण किजे, या न्यायाप्रमाणे आपल्या आई वडिलांची आणि त्यांनी निष्ठावंताची सेवा जिवंत असतानाही केले आणि पुढे चालू आहे. हे सांगतो महाराज. त्यांच्या वडिलाचं श्राद्ध जीवा पाटलाचं 10वा तांदळी केलेला आहे. मोठा माणूस. आणि आमचे परमपूज्य बाळब्रह्मचारी गुरु माधव बाबा त्यांच्या वाड्यामध्ये आणि जेवायला थांबायचे. त्यांचे चुलते काके किसन पाटील सेठे अमेरिका आणि माधव बाबा हे गुरुबंधू होते. 2 टाईम शाळा असायची पूर्वी आणि माधव बाबा भाकर घेऊन यायचे आणि यांच्या वाड्यामध्ये थांबायचे आणि 2 टायमाची शाळा करायची. तसं या माधव बाबांचं व्यासपीठ सुद्धा आणि या सेठे पाटलाच्या घरातलं आहे. म्हणून ते बाळ कडू अर्भकाचे साठी पंते हाती धरी वाटे तैसे संत जगी आणि क्रिया करू दावी ती अंगी. हा साठा आणि प्रकाश भाऊच्या आणि वाट्याला तो आलाय. दोन्ही भाऊ आणि उत्तम तऱ्हेचा व्यवसाय करून आणि परमार्थामध्ये अग्रसर आहेत. अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे आणि धर्म ते करीत आहात. आजही ते करणार आहेत. म्हणून त्यांना जेवढा धन्यवाद द्यावा तेवढा थोडाच आहे. आणि त्या माऊलीला परमेश्वर चांगली सद्गती देव अशी वैकुंठवाची बालब्रह्मचारी उरोडे माधव बाबा यांच्या भक्ताच्या वतीने वाहतो. या ठिकाणी थांबतो. जय. ज्या वारकरी संस्थेला आणि सामाजिक जाणीव ठेवणाऱ्या संस्थेला प्रकाशकडून काही भेटी दाखल साहित्य देण्यात येणार आहे. महाराजांनी सांगितलं तो कार्यक्रम आधी घ्या. सद्गुरू पंढरीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्था घोडेगाव यांना एक पखवाद या प्रकाशच्या कुटुंबियाच्या वतीनं देण्यात आलेला आहे. तर त्यांना हरिभक्तपरायण तांदळे महाराजांना विनंती करतो, आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण हा पखवाज आदरणीय हरिभक्तपरायण मंडलिक महाराज यांच्या हस्ते स्वीकारावा. त्यांना विनंती आहे. ओम चैतन्य जालेंदर महाराज मंदिर पानसवाडी हरिभक्तपरायण बाजीराव नाना यांना एक पखवाज देण्यात येणार आहे. तोही त्यांनी इथं स्वीकारावा अशी त्यांना विनंती आहे. तांदळे महाराजांनी दिला का? विजय महाराज खेनेर वस्ती हरिभक्तपरायण धाकतोडे महाराज यांना एक पखवाद आहे. हनुमान तरुण मंडळ बजरंग नगर सोनई येथील हनुमान मंदिरासाठी रुपये 11,000 आणि बजरंग मंडळासाठी एक पखवाद. तालुक्याचे आमदार आदरणीय विठ्ठलराव पाटील लंगे यांना विनंती आहे, त्यांनी या बजरंग नगर सोनई हनुमान मंदिरासाठी 11,000 आणि भजनी मंडळासाठी एक पखवाद. सोनेचं बजरंग मंडळ सचिन बोधे सरडा, काळेसाहेब, आमदार विठ्ठलराव लंगे पाटील, सुनीलगिरी महाराज यांच्या हस्ते त्यांना हे 11,000 रुपये आणि पखवाद देण्यात येणार आहे. धनगरवाडीचं भजनी मंडळ एक पखवाद त्यांनाही देण्यात येणार आहे. धनगरवाडीचा मारुती मंदिर कौतुकी नदी पात्र 5 टाळ गुरुकुल मुलींची वारकरी संस्था कात्रड रावडी संचालिका हरिभक्तपरायण तेजस्विनी नवले एक हार्मोनियम भेट. चला
मुली चला. श्रीराम भजनी मंडळ निंबारी हार्मोनियम साठी 8,000 रुपये भेट. श्रीराम भजनी मंडळ हिंगोणी 4 नंबर साठी 1 हार्मोनियम. हरिभक्त परायण शिवप्रसाद महाराज पंडित यांच्या वारकरी संस्थेला 1 हार्मोनियम भेट. हनुमान मंदिर पानसवाडी हनुमानवाडी मंदिर शेडसाठी रुपये 11,000ची देणगी. चला जा तुम्ही. मारुती मंदिर कौतुकीसाठी 5 टाळ सप्रेम भेट देण्यात येणार आहेत. टाळ घ्या. निंबारी भजनी मंडळ ठीक आहे, नंतर देते जे नाही ते. गणेश मंदिर हनुमानवाडी मंदिर शेडसाठी रुपये 11,000. पसायदान आनंदवन सेवाभावी संस्थेसाठी रुपये 11,000ची देणगी. शिवप्रसाद महाराज पंडित यांच्या वारकरी संस्थेला 1 हार्मोनियम भेट. हनुमान मंदिर पानसवाडीसाठी 11,000. गणेश मंदिर हनुमान मंदिरासाठी 11,000. पसायदान आनंद सेवाभावी संस्थेसाठी 11,000. ओम साईराम अनाथ मुलांचं वसतिगृहासाठी शंकर संतराम सावंत यांना रुपये 5,001ची देणगी दिलेली आहे. ती त्यांनी इथं स्वीकारायची आहे. निवारा बालगृह जामखेड मोहफाटा साळवेसर अन्नदानासाठी 5,000 रुपये 1ची देणगी आहे. बाल संगोपन केंद्र घोडेगाव अन्नदानासाठी 5,000 रुपये. हनुमान गणेश मंडळा सोनई कलरसाठी 4,001 रुपया. सदिच्छा भजनी मंडळ राजवाडा सोनई 1 पखवाद. अहिल्यादेवी भजनी मंडळ सोनईसाठी टाळ 5. शादू बोरा शिंकर टाळ 5. आदिनाथ महाराज दुसरी मुंबरे यांना बाकीचे जे देणगी देणार आहे प्रकाश की स्वतः त्यांचं नामोल्लेख करेल आणि त्यांना देईल. 10-5 नावं राहिलेली आहे ते स्टेजवर तो कार्यक्रम होईल. धन्य आम्ही आज खऱ्या अर्थाने भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये 6 संपन्न होणारा कार्यक्रम वैकुंठवासी पोपटराव पाटील शेटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने गुरुवर्य महंत समन्वयाचार्य वारकरी भूषण महंत उद्धवजी महाराज निवासीकर यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतोय. त्या निमित्ताने सर्व वारकरी संप्रदाय दिग्गज मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, महाराज मंडळी, विद्यार्थी मंडळी, उपस्थित सर्व मान्यवर मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सुंदर प्रकारचा मोठा कार्यक्रम भव्य दिव्य आमचे प्रकाश पाटील शेटे आणि बंधू अनिल पाटील शेटे या दोन्ही बंधूंनी खूप मोठं असं नियोजन करून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तेव्हा वारकरी संप्रदायातील काही संस्था, महाराज मंडळी आणि विद्यार्थ्यांसाठी शिकण्यासाठी सुंदर प्रकारचे पखवाज, हार्मोनियम, विणा, टाळ ही साहित्य आज त्यांच्या माध्यमातून या पोपटराव पाटील यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून निश्चितच त्याचा सदुपयोग आमचे सर्व महाराज मंडळी संस्था करतील अशी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि सुंदर प्रकारचा हा कार्यक्रम
आणि हे कार्यक्रम करत असताना सगळ्यांना आमंत्रित करून या ठिकाणी आम्हालाही या ठिकाणी उपस्थिती या ठिकाणी देण्याकरता त्यांनी भाग पाडलेला आहे. तेव्हा प्रेमाचा संबंध आमचे प्रकाश पाटील यांना धन्यवाद देतो. आमचे विनायक तात्या दरंदले यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि भाऊंना भगवान परमात्म्याने आपल्या चरणावरती लीन करून घ्यावं, त्यांना मुक्ती प्रदान करावी अशी भगवत चरणी आणि सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, सद्गुरू दत्तगिरीजी महाराज, देवी भगवती सप्तशृंगी मातेच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. राम. ज्यांच्या प्रथम स्मृती दिनाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित झालेले आदरणीय उद्धव महाराज, सर्व संतगण आणि आपल्या निवासी तालुक्याचे सन्माननीय आमदार लंगेसाहेब आणि सर्व प्रकाश भाऊंच्या आणि हशेटे परिवारावर स्नेह करणाऱ्या माझ्या आत्मिक बंधूंनो, ही सगळी जी पावती आहे तुम्ही बघत आहात, प्रकाश भाऊंबद्दल वेगळं काही सांगायची गरज नाहीये. म्हटलं जातं पुत्र व्हावा ऐसा बुंडा ज्याचा तिन्ही लोकी राहील झेंडा. अर्थात असं कुठलंही स्थान नाही, कुठलंही घर नाही आणि कुठलीही गल्ली नाही आपल्या तालुक्यामध्ये की जे प्रकाश भाऊंना ओळखत नाहीये. आणि त्यांच्या कर्तव्याला ती पोच पावती म्हणजे आज तुम्ही सगळेच क्षेत्रातील संपूर्ण तालुक्यातनं त्यांचे सर्व स्नेही या ठिकाणी एकत्र आलेले आहे. निश्चितच प्रकाश भाऊंचे संस्कार ज्यांना तुम्ही आम्ही सगळेजण खूप चांगल्या प्रकारे जाणतो, त्यामध्ये काही संशयच नाहीये. निश्चित त्यांना दिलेले ताईंनी अर्थात त्यांच्या मातोश्रींनी आणि त्यांच्या वडिलांनी दिलेले, मग ते अनिल भाऊ असेल किंवा प्रकाश भाऊ असतील, सर्वांनाच दिलेले संस्कार हे आज सर्वांसमोर स्पष्ट होतात. निश्चितच त्यांच्या वडिलांना ज्याही ठिकाणी गेले असेल त्या ठिकाणी त्यांना नवीन जन्म हा महाराजांनी आता सांगितलं की आत्मसद्गतीला प्राप्त होते. त्या ठिकाणी त्यांना सुख शांती समृद्धी ह्या गोष्टी सर्व मिळणारच आहे, त्यामध्ये काही डाऊटच नाहीये. पण जस्ट मी 1 मिनिट घेणार आहे, त्यासाठी घेणार आहे की ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या द्वारे एक अभियान राबवलं जात आहे, नशामुक्ती महाअभियान. कारण या अभियानचं जे टार्गेट आहे 10 कोटी लोकांपर्यंत हे अभियान पोहोचवलं जाणार आहे. आणि उद्या संपूर्ण जवळजवळ आपल्या भारतामध्ये असणारे 28 राज्य आणि 5 केंद्रशासित प्रदेशासोबतच 80 जिल्ह्यामध्ये त्याचं उद्घाटन सन्माननीय आपल्या भारताचे पंतप्रधान यांच्याद्वारे होणार आहे. त्यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी ऑनलाईन होणार आहे, त्यामुळे त्यांनी त्यामध्ये जॉईन व्हायचं आहे. आणि मला यामुळेच मी तुम्हाला सांगते की मी तुम्हाला जे सगळे माझ्या परिचयाचे जे आहेत सर्वांना ती लिंक पाठवली जाणार आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला जॉईन व्हायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, गुरुवारी आपल्या सेंटरवर सुद्धा या अभियानचा शुभारंभ ठेवलेला आहे. मी सर्वांना त्या ठिकाणी हार्दिक निमंत्रण देऊ इच्छिते. हा एक महाअभियान संपूर्ण भारत देशासाठी आहे आणि आज यांच्या निमित्ताने होत आहे, म्हणजे मी खूप शुभगणी आहे, म्हणून मी सर्वांना इन्व्हाइट करते. खास करून आज प्रकाशचं कौतुक करावं वाटतं की जी व्यवस्था समाजामध्ये निर्माण झालेली आहे. वर्ष श्राद्धाच्या माध्यमातून आपण कीर्तन पण खूप ऐकली, परंतु माझ्या आयुष्यामध्ये मी जे आजचं कीर्तन ऐकलं, मला असं वाटतं की उद्धव महाराजांसारखा माणूस आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये असावा ही आपल्या सगळ्यांसाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे. सातारकरांचं कीर्तन ज्यावेळेस ऐकायचो त्याच्यानंतर आज पहिल्यांदा असं जाणवलं की परमात्मा आणि समाज याची सांगड घालण्याचं काम या माध्यमातून उद्धव महाराजांच्या माध्यमातून होत आहे. त्याच्यामुळं प्रकाशरावला मी खूप आभार व्यक्त करतो. आणि आज आपण सगळेजण इथं जमलात, त्याच्यामुळं मी माझ्या वतीने महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेच्या वतीने भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. आमचे मित्र प्रकाश यांचे पिताश्री आणि आम्हालाही पितृतुल्य असणारे आदरणीय पोपटराव शेट्टी पाटील यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष झालं आहे. त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपल्या महाराष्ट्राचं वारकरी संप्रदायाचं भूषण आदरणीय हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक यांनी अतिशय चांगली कीर्तन सेवा या ठिकाणी दिली. त्याबद्दल आपणा सर्वांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर तालुक्यातील सर्व महंत मंडळी, तालुक्याचे आमदार आदरणीय विठ्ठलराव लंगे पाटील तसेच सर्व पदाधिकारी या ठिकाणी आले, त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो.
प्रकाश भाऊच्या वडिलांबद्दल बोलायचं तर त्यांचा आणि आमचा तसा प्रत्यक्ष कधी संबंध आला नाही, परंतु प्रकाश असेल अनिल असेल त्यांच्या वागण्या बोलण्यातून या पित्याने आपल्या मुलांवर आपल्या कुटुंबावर किती चांगले संस्कार केले याची प्रचिती आम्हाला या ठिकाणी वेळोवेळी येते. प्रकाश भाऊची आई करोनामध्ये गेली, मागच्या वर्षी वडील गेले. आपल्या जीवनातून आई असो वडील असो यांचं जाणं, हे जाण्याचं दुःख हे कधी न संपणार आहे, परंतु काळ हा सर्व दुःखावर उत्तर आहे. हे दुःख, या दुःखाची तीव्रता काळानुसार कमी होत जावो अशी प्रार्थना परमेश्वराच्या चरणी मी माझ्या देसरडा कुटुंबियाच्या वतीने, अहिल्यानगर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि आमच्या बालाजी टूर ग्रुपच्या वतीने परमेश्वर चरणी करतो आणि या ठिकाणी थांबतो. ओम शांती. आपल्या तालुक्यातील एक वयोवृद्ध ज्येष्ठ कार्यकर्ते स्वर्गीय पोपटराव जिजाबा शेटे पाटील यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध दिनी आपल्या तालुक्याचं भूषण हरिभक्तपरायण उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या वाणीतून आपण कीर्तनाचा लाभ घेतलेला आहे. अनेक थोर संत महंत, वयोवृद्ध संत आपल्या परिसराचं भूषण हरिभक्तपरायण तांदळे महाराज, महंत सुनील गिरीजी महाराज यांच्यासह थोर संत महंत या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक मान्यवर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित आहेत. मी या ठिकाणी आमचे मित्र प्रकाश भाऊ शेटे पाटील यांचं विशेष अभिनंदन करतो. प्रकाश भाऊंचे आणि आमच्या अनेक वर्षांचे मैत्रीचे संबंध आहे. त्यांच्या वडिलांना जाऊन 1 वर्ष झालं, त्यावेळेस आम्ही देखील भेटायला आलतो. परंतु मनामध्ये एक अतिशय चांगलं व्हिजन आजच आपण बघितलं. आत्ताच काळे साहेबांनी सांगितलं की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, या हेतूनं त्यांनी परिसरातील भजनी मंडळींना पखवाज असेल, पेटी असेल, टाळ असेल हे देण्याचं काम केलं. आणि माझ्या शेजारी आपले माजी सरपंच किरण भाऊ बसलेले होते. त्यांनी सांगितलं की सगळ्यात चांगल्या क्वालिटीचं द्यायचं म्हणून नाही, तर अतिशय चांगल्या क्वालिटीचं सर्व हे साहित्य त्यांनी दिलेले आहे. खरं तर त्यांच्या वडिलांनी अनेक वर्ष सहकार क्षेत्रामध्ये नोकरी केली, त्यानंतर एवढं मोठं कुटुंब त्यांनी सांभाळलं. त्यानंतर प्रकाश भाऊ आणि त्यांचे बंधू सुनील भाऊ हे देखील एक सामाजिक कार्यामध्ये त्या ठिकाणी पुढं असतात. खरं तर हे वडिलोपार्जित संस्कार, कौटुंबिक संस्कार शेटे पाटील परिवाराचे आहे. आणि म्हणून माझ्या अगोदर HB शेटे साहेबांनी सांगितलं की कुठेही गाजावाजा न करता सर्वसामान्यांना मदतीचा हात देणारा हा परिवार आहे. आणि त्याचा प्रत्यय त्यांच्या वडिलांच्या प्रथम श्राद्ध दिनी आपल्याला आला. सामाजिक हेतूनं त्यांनी या ठिकाणी धार्मिक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी पेटी, पखवाज, टाळ याचं वाटप केलेलं आहे. मदतीचा हात देणारं हे कुटुंब आहे, त्यांच्या वडिलांचे संस्कार आहे. आणि म्हणून अनेक मान्यवरांनी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. मी आपल्या सर्व उपस्थित बंधू भगिनींच्या वतीनं आणि नेवासा तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं स्वर्गीय पोपटराव शेटे पाटील यांना प्रथम वर्ष श्राद्ध दिनी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. ईश्वरानं त्यांना आपल्या चरणी चांगली जागा देव ही प्रार्थना करून थांबतो. धन्यवाद.